पुण्यातल्या एका जमीन प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं आज सरकारला छापलंय. येत्या उद्यापर्यंत दुपारपर्यंत त्याचा मोबदला द्या, नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करू. माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला वेळेवर मिळाला पाहिजे आणि योग्य मिळाला पाहिजे. त्या बाबतीतले निर्णय तुम्ही घेत नाही आणि तुम्ही मात्र पैशाचा उधळपट्टी चाललेली त्यांना दिसते आहे. हे कुठेतरी जे आहे हा फरक हा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला आलेला आहे. आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात, आम्हाला वाईट वाटत नाही, परंतु राजकारणाकरता हे सगळं चाललंय, सत्तेकरता चाललंय. यांना सत्ता लाडकी आहे, बहिणा लाडकी नाहीये. आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीतला तर त्यांची उदासीनता, त्यांचा जो भेदभाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची. ही कायम माहिती आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं. पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजित पवारांनी प्रचारदरम्यान केला होता. काय पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजित पवारांनी प्रचारदरम्यान केला होता. मात्र आज त्यांनी राजकारण घरात आणल्याचा एक खुद्द कबुली दिली. नाही, त्यांनी आता ती एजन्सी जी लावलेली आहे ती काय सल्ले देते त्यांना त्या पद्धतीने ते बोलतायत. ती एजन्सी मोठी आहे म्हणता कोणती तरी, तिनं ते सल्ले देत आहेत आणि त्या पद्धतीने गुलाबी रंग हे सगळं सुरू झालंय. उमेदवाराचा सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास भाजप त्यांचं तिकीट त्यांना देणार नाही. विद्यमान आमदारांना सुद्धा हा आदेश लागू होते असं ठरलंय भाजप. भारतीय जनता पक्ष येतो त्यांच्या बाबतीत मी बोलणं योग्य होणार नाही, परंतु त्यांचा पराभव तिन्ही जणांचा महायुतीचा पराभव हा निश्चित आहे. 100च्या आत तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय. शेवटचा प्रश्न, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. काय कारण असेल लांबणीवर जाण्याचं? नाही, एकंदर त्या बाबतीतली निश्चितता नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाही की काय होणार का नाही असं नोव्हेंबरमध्ये. याच्या बाबतीत कोणती निश्चित नाहीये. हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे. जेवढी सत्ता आहे ती वापरायची, मिळाली आणखी तर घ्यायची आहे म्हणून यांचा प्रयत्न असेल. निवडणूक निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय करील हे सांगणं कठीण आहे. संजय राऊत म्हणतात की काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर सांगा होता. नाही, ठीक आहे, ते तसं त्यांना म्हणायचं नाही. त्यांना असं म्हणायचं की सगळेच महाविकास आघाडीचे आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय घेऊ ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू. आम्ही विजयी झाल्यानंतर 180 पर्यंत जागा येतील, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं. आपला समजून घेण्यात गैरसमज झालाय.